त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहात याची माहिती सुद्धा होती. मी जास्त काही बोलणार नाही, कारण सरकार आपलंच असं म्हटलं तरी आपणच निवडून दिलेलं आहे. आता ते कसं निवडून आलं याचं मोठं संशोधन सगळे पक्ष करतायत. परंतु दुर्दैवाने ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी गेली अनेक वर्ष वाहतूक या विभागाशी निगडीत असल्यामुळे वाहतुकीवरती एवढं मोठं संकट का येतं याचा मला अजूनपर्यंत कधी उलगडा झालेला नाही. तर मुळात या सरकारला माहिती आहे की वाहतूकदार हे कधी एकत्र नाहीच आहे. प्रत्येकजण आपापल्या युनियन आपापल्या फायद्यासाठी, प्रत्येकजण आपापल्या संघटना आपल्या फायद्यासाठी, तिथे वाहतूकदार मेला तरी चालेल परंतु आमच्या काही गोष्टी चालल्या पाहिजे यासाठी सातत्याने मी जो अनुभव घेतला त्यानंतर मी मात्र एवढं सांगेन की आपल्याला माहिती आहे की त्या कोरोनाच्या काळामध्ये बँकिंगच्या ज्या पद्धतीने हप्ते न भरल्यामुळे जे काही रस्त्यावरती अत्याचार होत होते, बँकांकडनं होते, ह्या सगळ्याचा प्रतिकार माननीय राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ताकदीने उभा केला. खरं म्हणजे त्यावेळेला मी एक सगळ्या वाहतूकदार संघटनांकडे एक विनंती केली होती की आपण असे सगळे वेगवेगळे राहिलो तर आपल्याला कधी यश मिळणार नाही. म्हणून त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या युनियनला आम्ही एकत्र वाहतूकदारांना उपोषण करण्याची वेळ आली याचं कारण काय आहे या कारणाचा कोणीच अजूनपर्यंत विचार केलेला नाही. ज्याची जळते त्याला कळते हे वाक्य या गोष्टीला शोभून उठतंय. कारण का गाडी चालवणं हे खरंच सोपी गोष्ट नाहीये. एखाद्या मंत्र्याच्या हातात गाडीची ट्रकची स्टेअरिंग द्यावी आणि त्यांनी मुंबई ते पुणे गाडी चालवून दाखवावी. आम्ही आमची सगळी मागण्या मागवतो. त्यांना कळेल का गाडी चालवणं काय आहे. आज कुठल्याही कारणास्तव तुम्ही आमच्या गाडीवाल्यांकडनं भरमसाठ आणि तुम्ही हवालदार लोकांना, पोलीस लोकांना टार्गेट दिलेले आहे. मी आज स्वतः ऐकून आलेलो आहे. इन्स्पेक्टर सांगतो कॉन्स्टेबलला का बाबा आजचा टार्गेट पुरा करा आणि घरी जावा. या गोष्टीचा तुम्ही लोकांना टार्गेट देऊन आमचा बळी घेताय. आम्ही काय जीव द्यावी? सांगा, तुमच्यानी होत नाही. आम्ही सगळे सामूहिक आत्महत्या करतो. समजेल तुम्हाला कशी सरकार प्रचंड प्रमाणावर जो चलाचा दंड आकारला आहे त्यामध्ये दररोज कमीत कमी 1500 ते 10,000 10,500 पर्यंतचे दंड हे मुंबईमध्ये व्यवसाय करताना लागतात. पुणे मुंबई एक्सप्रेस सारख्या ठिकाणी दंड आकारले जातात जिथे स्पीड कॅमेरा वगैरे ते चुकीच्या पद्धतीने आकारलेले आहेत. तिथे कुठं डिजिटल बोर्ड लावलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये फक्त कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर न देता हे सगळे कायदे राबवून वाहतूकदारांकडनं दंड वसूल केले जात आहेत आणि त्यातून राज्याचा महसूल भरला जातो. परंतु जो घटक वाहतूकदार आहे, जी ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आहे, ही सर्व टॅक्सेस प्रीपेड मध्ये भरते. एकमेव असं क्षेत्र आहे की वाहतूकदार हे एकमेव क्षेत्र असं आहे की 1 नंबर मध्ये टॅक्स भरते, जेणेकरून सरकारला त्यातून रेव्हेन्यू मिळतो. प्रीपेड असे आम्ही सर्व टॅक्सेस भरून धंदा करत असताना आणि ही व्यवस्था हे जी आमची इंडस्ट्री आहे ती संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये चालणाऱ्या सर्व घटकांना आमची सेवा देते. अशा या सेवेकडे फक्त सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणून सरकार बघत आहे आणि या प्रचंड दंडाला कंटाळून शेवटी आम्ही हे उपोषणाचा हत्यार उपासला आहे की जेणेकरून सरकारला जाग यावी आणि हा व्यवसाय अबाधित राहण्यासाठी त्यातून नक्कीच मार्ग निघेल. 16 जून पासून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहोत. आज आहे 25, म्हणजे आज 10वा दिवस आहे उपोषणाचा. आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आहे की 1 तारखेच्या मध्यरात्रीनंतर आम्ही आमची स्व इच्छेने सोडून देणार आहोत आणि काम बंद ठेवणार आहोत आमचं. कारण रस्त्यावर वाहनं काढली तर प्रचंड प्रमाणात दंड येतात आणि जे कमवायचं आहे ते सगळं पोलिसांना द्यावं लागतंय आम्हाला. कोणी आलेले नाही. मी निवेदन देतो. तिथले कर्मचारी आहेत, त्यांचे थोडे पोलीसचे कर्मचारी आहेत, ते निवेदन घेऊन जातात आणि त्यातून पुढे काही मार्ग निघत नाही. नाही घेतलेली. आम्ही पत्र दिलेली आहे. काल पर्सनली पत्र मंत्रालयात परत येऊन झालेले. परत आम्ही
निर्णय घेतलेला आहे थांबायचा, त्यानंतर सरकार स्वतःहून आमच्याकडे दखल घेईल असं वाटतं. हो, नक्कीच भेटणार आहे. याच्यापूर्वीही भेटत आले. सर्व संघटनांनी आपापली पत्र आपापल्या परीने मीटिंग सर्व संबंधित मंत्र्यांशी घेतलेले आहेत, पोलीस विभागाशी घेतलेले आहेत, आरटीओ परिवहन विभागाशी त्यांच्या गाठीभेटी झालेत, पण त्याचं असं काही निष्पन्न होत नाही, कारण दुर्लक्ष केलं ते जाणून. हा प्रचंड मोठा रेव्हेन्यू या फाईनच्या मधून सरकारला मिळते. 1 तारखेनंतर जोपर्यंत आमच्या चलनाचा प्रश्न निकाली सरकार काढत नाही, तोपर्यंत एकही वाहन रस्त्यावर धावणार नाही, अशी शपथ त्यांनीच घेतलेली आहे. मी 0.7 माध्यमातून आझादनगर